छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज अमरावती येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अमरावती शहरातील 12 जानेवारी 2022 रोजी राजापेठच्या उड्डाणपुलावर युवा स्वाभिमानच्या वतीने पुतळा बसवण्यात आला होता। त्याच पार्श्वभूमीवर आज आमदार रवी राणा यांनी त्या ठिकाणी अस्थायी पुतळा बसवून त्याचे पूजन करून आरती सुद्धा करण्यात आली। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली। यावेळी बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की ज्या लोकांनी हनुमान चालीसा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केला त्या लोकांच्या हातातून आज शिवसेना गेली आहे। शिवसेनेचे खरे वारसदार बाळासाहेबांच्या विचारांचे खंदे समर्थक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत। आता फक्त उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारस राहिले आहेत। शिवसेनेत राहिलेले बाकीचे मंत्री व आमदार सुद्धा आता हळूहळू शिंदे यांच्या सोबत येऊ लागले आहेत। पुढील काही दिवसात फक्त आदित्य ठाकरे, सचिन परब हेच उद्धव ठाकरे सोबत राहतील आणि शिवसेनेचे मुख्य भवन असलेले ठिकाण सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळणार असल्याचा दावा सुद्धा राणा यांनी केला आहे। आरोप केलेला आहे संजय राऊतांनी 2000 कोटी रुपयांची डील झालेली आहे म्हणतात। या संपूर्ण प्रकरणात त्यांनी की जे शिंदेंना पक्ष मिळाला आणि चिन्ह मिळालं यासाठी 2000 कोटींची डील झाल्याचा गंभीर आरोप आहेत संजय राऊतांचा। संजय राऊत हे वैतागलेले, पिसाळलेले, पुढे मी बोलणार नाही, पिसाळत कोण असते तुम्हाला माहीत आहे, आणि पिसाळल्यासारखे सकाळी सकाळी जे बोलतात ते मला त्यांना सांगणं आहे, जेव्हा हिंदुत्वाच्या विचारावर आमदार एकनाथजी शिंदेसोबत गेले बाळासाहेबांचे विचार घेऊन, तेव्हा तुम्ही खोक्यांचा आरोप केला। आता इलेक्शन आयोगाने लोकशाही पद्धतीनं सत्यमेव जयते धनुष्यबाण हा बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसैनिकांजवळ एकनाथ शिंदेंना दिलेला आहे, बहुमतावर दिलेला आहे। बहुमतावर आमदार बनते, खासदार बनते, सरकार बनते। त्या शिवसेनेचं बहुमत 95% शिवसैनिक एकनाथ शिंदेसोबत असल्यामुळं त्यांना धनुष्यबाण मिळालेलं आहे। उद्या शिवसेना भवन त्यांना मिळेल। मोठ्या प्रमाणे जेवढे महाराष्ट्रामधले शाखेचे ऑफिस आहे, महाराष्ट्रामधले शिवसेनेचे ऑफिसेस आहे, ते एकनाथ शिंदेसोबत येईल, कारण की त्या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार आहे। तर अशा खोक्यांचा आरोप करणारे किंवा 2000 कोटी रुपयामध्ये डील झालं नामर्थ नेहमी म्हणणारे, मला संजय राऊतांना एक प्रश्न आहे, जेव्हा या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला निर्देश दिले होते, जेव्हा काँग्रेससोबत बसून छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे काढले तेव्हा तुमची नामर्दगी कुठे गेली होती? तेव्हा तुम्ही नामर्द झाले होते। एका महिला खासदाराला तुम्ही हनुमान चालीसा वाचण्यावरून जेलामध्ये टाकले, तेव्हा उद्धव ठाकरेसारखा नामर्द काहून नामर्द झाला होता? संजय राऊतसारखा नामर्द सल्लागार त्याच्यावर कसा काय होता? हे महाराष्ट्राला जबाब दिला पाहिजे। मर्दांगीच्या गोष्टी करणाऱ्यांनी तुम्ही चेक करा पहिले, तुम्ही मर्द आहे की नामर्द आहे। खोक्याचं राजकारण करणं हे मला असं वाटते आरोप करायसाठी बरं वाटते, पण बाळासाहेबांच्या विचाराचे सैनिक हे एकनाथजी शिंदेसोबत गेले। बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसेनेचं धनुष्यबाण हे एकनाथजी शिंदेला मिळालं आहे, ते लोकशाही पद्धतीनं आणि हिंदुत्वाच्या विचारावर मिळालं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, काँग्रेसचे मंत्री होते अमरावती जिल्ह्यामध्ये, सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विरोध केला। अमरावतीमध्ये राजापेठ फ्लायओव्हर पुतळा बसवला। 8-10 दिवस या ठिकाणी पूजा झाली, आराधना झाली, पण एवढ्या क्रूरतेने उद्धव ठाकरेची सरकार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना छन्नी हातोड्याने हा पुतळा काढण्यात आला। दर्यापूरमध्ये बसवला, तिथला पुतळा काढण्यात आला रात्री, अंजनगाव सुरजीमधला पुतळा काढण्यात आला। या तिन्ही ठिकाणी पुतळा आम्ही बसवणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची सरकार आहे, एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहे, जे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे निघाले। त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, जे हिंदुत्वाच्या विचारासोर खऱ्या अर्थानं काम करतात। आणि मी आपल्याला सांगतो, या ठिकाणी आराधना केली, पूजा केली, आरती केली। अमरावती महानगरपालिकेचा ठरावसुद्धा याच्यावर झालेला आहे। कोणी मायका लाल या ठिकाणी पुतळा बसवल्यापासून थांबू शकत नाही। ज्यांनी थांबवलं त्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांची परिस्थिती काय झाली तुम्हाला माहीत आहे। त्यांचा पक्ष गेला। बाळासाहेब विचाराचे सगळे शिवसैनिक एकनाथजी शिंदेसोबत आहे। थोड्या दिवसामध्ये शिवसेना भवन दादरचं ते एकनाथ शिंदेंना मिळेल। उरलेल कोण? तर आदित्य ठाकरे, अनिल परब आणि संजय राऊत
हे 3 लोक फक्त उद्धव ठाकरेसोबत राहतील आणि संपूर्ण शिवसेना हे बाळासाहेबांची एकनाथजी शिंदेसोबत दिसेल. हे पण लक्षात ठेवा. काळ्या दगडावरची रेख आहे. जो महाराजांचा अपमान करेल त्याचं पुरं साम्राज्य नष्ट झालेलं आहे. ते उद्धव ठाकरेच्या रूपामध्ये तुम्ही पाहा. एक शेवटला प्रश्न. AS न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावतीवरून रुपालीसह अनिल साखरकर.